आताच्या सर्वात मोठ्या बातमीनं अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। अमित शहांच्या भेटीनंतर अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतल्याचं समोर आलंय। 15 तारखेला भाजपमध्ये अशोक चव्हाण हे प्रवेश करण्याची शक्यता आहे। चव्हाणांसोबत 2 आमदारही नड्डांसोबतच्या बैठकीत उपस्थित होते। तर आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि याच भेटीमध्ये आपण भाजपमध्ये जाणार असल्याचं ठरल्याचं समोर आलेलं आहे आणि अशोक चव्हाण हे आता 15 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काही वेळापूर्वीच अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आणि 15 तारखेला अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओमकार, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आणि काही दिवसांपूर्वीच त्यांची अमित शहांसोबत देखील बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचंही कळतंय। तर अशोक चव्हाण हे याच्या आधी सुद्धा ज्यावेळी भाजपसोबत नेते जाणार काँग्रेसमधले अशी ज्यावेळी चर्चा व्हायची त्या सगळ्यामध्ये पहिलं अशोक चव्हाणांचं नाव यायचं। पण मागच्या आठवड्यात जी बैठक झाली दिल्लीमध्ये या सगळ्या संदर्भातली, त्यावेळी अशोक चव्हाणांसोबत आणखी 2 आमदार उपस्थित होते। पण त्या 2 आमदारांची जे.पी. नड्डांसोबत बैठक झाली आणि अशोक चव्हाण यांची थेट अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती आणि या बैठकीत अखेर ही सगळी तारीख आणि ही सगळी प्रोसेस नक्की कशी करायची प्रक्रिया या सगळ्यावरती शिक्कामोर्तब झालं आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज अखेर अशोक चव्हाण यांनी 2 गोष्टी केल्या। एक म्हणजे त्यांनी आमदारकीचा त्यांचा राजीनामा दिला नार्वेकरांकडे आणि दुसरं म्हणजे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। आता अशोक चव्हाणांसोबत जे बाकीचे 2 आमदार होते त्यांचा स्टँड सुद्धा येणाऱ्या काळात क्लिअर होईल। कदाचित अशोक चव्हाणांचं राज्यसभेवरती जर त्यांची वर्णी लागली तर बाकीच्या निवडणुका होईपर्यंत बाकीचे जे आमदार ते सुद्धा स्टँड घेतील असं दिसतंय। आताच्या घडीला जवळपास 11 ते 12 महत्त्वाची नावं आहेत। हे आमदार कोणत्याही क्षणी काँग्रेसचा राजीनामा देऊ शकतात या सगळ्यामधून आणि त्यानंतर निवडणुकांना ज्यावेळी येतील त्यावेळी ते निवडणुकांना सामोरं जायची तयारी दाखवताना दिसतंय। अगदी संग्राम थोपटे असतील, कुणाल पाटील असतील किंवा माधवराव पाटील असतील, अमीन पटेल असतील, असलम शेख, असे वेगवेगळ्या सगळ्या आमदारांची नावं आहेत। 11 ते 12 महत्त्वाची नावं आहेत जी येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही क्षणी काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस आणि आताच्या घडीला या आमदारांवरती सुरू असलेल्या वेगवेगळ्या कारवाया, वेगवेगळी प्रकरणं त्यांची बाहेर निघतात, अशा सगळ्यालाच संलग्न गोष्टी चालल्या आहेत। या समांतर पातळीवरती याची परिणिती आमदारांच्या राजीनाम्यात होऊ शकते। ओमकार, तुम्ही असंच आपल्यासोबत जोडलेले राहा। पाहणार आहोत पुढची बातमी। बाळासाहेब थोरात हे पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून बैठका देखील घेण्यात येतात आहेत। बाळासाहेब थोरात हे आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। अशोक चव्हाण यांनी काही वेळापूर्वीच राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटामध्ये हालचालींना वेग आलेला आहे। बाळासाहेब थोरात हे आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, कारण केवळ अशोक चव्हाणच नव्हे तर अशोक चव्हाणांसोबत 10 ते 12 आमदारही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, बाळासाहेब थोरात हे पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला गेलेले आहेत। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे। नक्कीच पाहायचं झालं तर या ठिकाणी आहे अशोक चव्हाणांनी ज्या ठिकाणी राजीनामा दिला तर राजीनामा दिल्याच्या नंतर नक्कीच ज्या काही बैठकींना आहेत ते आता वेग आलेला आहे। काँग्रेसच्या बैठकींना आहेत ते आता वेग आलेला आहे। काँग्रेसच्या कोट्यातले नक्की कोण कोण आमदार आहेत याची संपूर्णपणे पाहणी आहे ती केली जात आहे। पृथ्वीराज चव्हाणांची आपण प्रतिक्रिया मागितली, परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सांगितलेलं आहे की या ठिकाणी पहिले कोण कोण आमदार आहेत आम्ही ते पाहतो आणि त्यानंतरच आम्ही प्रतिक्रिया या ठिकाणी देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या कार्यालयामध्ये असताना या ठिकाणी त्यांना बाळासाहेब थोरात हे देखील भेटायला आलेले आहेत। या संपूर्णपणे प्रकरणात पाहिलं तर या संपूर्णपणे जी राजकीय घडामोड घडत आहे त्या राजकीय घडामोडीमध्ये आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जी संपूर्णपणे बैठक आहे त्याला सुरुवात झालेली आहे। नक्की आमदार कोण कोण आहेत जे अशोक चव्हाणांसोबत चाललेले आहेत आणि अशोक चव्हाणांसोबत जात असताना या ठिकाणी आमदारांची नावं आहेत ते या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांकडून शॉर्टलिस्ट केली जात आहे। पुढील राजकीय संपूर्णपणे जी परिस्थिती कशा प्रकारे असणार आहे याचा देखील आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येतोय आणि वरिष्ठ नेत्यांची या ठिकाणी बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आतापर्यंत बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील यांच्यामध्ये संपूर्णपणे बैठक आता सुरू झालेली असून इतर देखील नेते या बैठकीला येण्याची शक्यता आहे, कारण कालच झालेल्या या संपूर्णपणे बैठकीमध्ये आहेत हे संपूर्णपणे वरिष्ठ नेते आहेत ते एकत्र आपल्याला पाहायला मिळालेले होते। त्यासोबतच महाविकास आघाडी म्हणून देखील यांनी या ठिकाणी आहे ते आपलं नेतृत्व स्वीकारलेलं होतं, परंतु आज अशोक चव्हाणांनी हे संपूर्णपणे राजीनामा दिल्याच्या नंतर या संपूर्णपणे परिस्थिती आहे ती आता वेगळी झालेली आहे। काँग्रेसमधून नक्की कोणकोणते आमदार आहेत ते आता भाजपमध्ये जात आहेत हा देखील एक प्रश्न आहे। त्यामुळे जे वरिष्ठ नेते आहेत ते आता या संपूर्णपणे
निखिल काही वेळासाठी थांबवते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आता समोर माहिती आलेली आहे. मी काँग्रेस सोडणार नाही असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी काँग्रेस सोडणार नाही असं अस्लम शेख म्हणतात. काही वेळापूर्वीच अशोक चव्हाण यांच्यासोबत अस्लम शेख जाणार अशी चर्चा सुरू झाली होती, मात्र आता त्यावर अस्लम शेख यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी काँग्रेस सोबतच राहणार, मी काँग्रेस सोडणार नाही असं स्पष्टीकरण अस्लम शेख यांनी दिलेलं आहे. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ओमकार, अस्लम शेख हे अशोक चव्हाणांसोबत जाणार असं बोललं जात होतं, मात्र आता अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण समोर आलंय. मुद्दा हा आहे की अशोक चव्हाण गटातले वेगवेगळे आमदार आहेत, अशोक चव्हाणांचे समर्थक आहेत, अगदी जिल्हाध्यक्षांपासून ते तालुकाध्यक्षांपर्यंत किंवा विधानसभेचे परिषदेचे सदस्य असतील, या सगळ्यांची आता एका मागून नावं येत आहेत. कारण चव्हाण हे एकटे बाहेर पडणार नाहीत, तर त्यांच्या समर्थकांसोबतच बाहेर पडतील. मोठा गट येणार असेल तरच ते ज्या गटाला येणाऱ्या काळात समजा ते भाजपसोबत जाणार असतील तर त्यांना या सगळ्यामध्ये पॉलिटिकल गेन्स दिसतील. यामधूनच अस्लम शेख यांचं सुद्धा नाव समोर येत होतं. जवळपास 10 ते 11 अशी नावं आहेत, ज्या नावांच्या संदर्भात जी नावं भाजपच्या संपर्कात असणं किंवा काँग्रेसमध्ये आता नाराजांची जी सगळी संख्या आहे, या सगळ्यांच्या अवतीभोवती फिरणारी सगळी नावं आहेत. त्यामुळे अस्लम शेख यांचंही नाव त्यामध्ये होतं, पण अर्थात त्यांनी आता ट्विट केलंय आणि आताच्या घडलं तरी त्यांनी त्यांची भूमिका काय हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. ओमकार, आपण बघितलं तर एका बाजूला राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेमधून नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मात्र काहीतरी वेगळंच चित्र बघायला मिळत आहे. एका मागोमाग एक जे नेते आहेत ते राजीनामा देतच चाललेत. त्यामुळे नेमकं काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय? खरं तर आतापर्यंतचा एकूण राजकीय पॅटर्न अनालाइज केला तर दोन गोष्टी यातून क्लिअर होतात. एक म्हणजे राहुल गांधींनी जी पहिली यात्रा काढली होती त्यावेळी सुद्धा यात्रेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती असं व्हायचं की वेगवेगळ्या राज्यांमधले नेते काँग्रेस सोडायचे आणि ते भाजपला साथ द्यायचे. त्यामुळे आत्ताचा पॉलिटिकल पॅटर्न सुद्धा हेच सांगतो की महाराष्ट्रात ज्यावेळी निवडणुका होणार आहेत, राहुल गांधींची एकीकडे यात्रा सुरू आहे. या आठवड्यात खरं तर 16-17 तारखेला राज्याचं काँग्रेसचं पहिलं शिबिर घेतलं जाणार होतं, त्याच्या आधी हा बॉम्ब फुटलेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर साधारण हेच पॅटर्न फॉलो केले जाऊ शकतात. ज्यावेळी मोठा एखाद्या पक्षामध्ये काँग्रेसमध्ये घटना होत असते, मोठ्या एखाद्या गोष्टी सुरू असतात, त्याचवेळी राहुल गांधींच्या किंवा काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाच्या अवतीभोवती फिरणारे चेहरे हे त्यांच्यापासून दुसरी भूमिका घेतात आणि ते नव्याने भूमिकेला जाहीर करतात असं दिसतंय. ओमकार, आता अवघ्या काही दिवसामध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्याच आधी महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या घटना घडत आहेत. खरं तर आधीची जी यात्रा झाली होती त्यावेळी सुद्धा काही अंतर्गत गोष्टी घडलेल्या होत्या, त्या मला सांगायला इथे आता सांगाव्या लागतील. त्याचं कारण असं आहे की एकीकडे अशोक चव्हाण, त्यांच्यासोबत बाळासाहेब थोरात आणि दुसरीकडे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले असे वेगवेगळे गट झालेले होते. या यात्रेच्या आयोजक पदावरून सुद्धा मिटिंगमध्ये अंतर्गत भांडणं झाली होती, अगदी आर्थिक रसद पुरवण्यापासून ते आयोजनाचं नक्की काय होणार काय नाही या सगळ्या संदर्भामध्ये. त्यामुळे आधीची यात्रा जी तेलंगणामधून महाराष्ट्रात आली नांदेड मार्फत, त्यावेळी अशोक चव्हाणांनी फक्त नांदेडच्या जिल्ह्यापुरती जबाबदारी स्वीकारलेली होती. त्यावेळी अशोक चव्हाणांनी पूर्ण राज्यभरातली वेगवेगळी जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. कारण या सगळ्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की जर नाना पटोले हे प्रदेश अध्यक्ष आहेत तर सगळ्या राज्यभराची भूमिका आणि सगळ्या राज्यभरात जे काही गोष्टी करायच्या आहेत, मॅनेजमेंट असेल असली किंवा लॉजिस्टिकल सपोर्ट असेल किंवा आणखी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव असेल, ही सगळी पटोले यांनीच केली पाहिजे. पण पटोलेंचं या उलट म्हणणं होतं. त्यामुळे त्यावेळीपासून या सगळ्यांमध्ये कलह सुरू होता आणि फक्त भारत जोडो यात्रेपुरता मर्यादित नाही तर तो पक्ष संघटना बांधणी, त्यानंतर पक्षाचं नेतृत्व आणि राज्यस्तरावरती ज्या ज्या सगळ्या भूमिका घ्यायच्या आहेत या सगळ्यांवरती कलह सुरू होता. त्यामुळे एकला चलो रे ही जी काही नाना वारंवार भूमिका घेत होते त्या भूमिकेतून ही परिणिती म्हणावी लागेल. कारण सगळ्यांना सोबत न घेतल्यामुळेच पक्ष फुटतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीने अशा लोक स्वतःचे वेगवेगळे मार्ग शोधतायत आणि महत्वाचे नेते नाराज असल्याचं आत्ताच्या घडलं तरी दिसत आहे. ओमकार, आपण अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याकडे जर बघितलं तर आपल्याला काहीसा शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली होती तो पॅटर्न आपल्याला समोर ऐकू येतो. कारण एकनाथ शिंदे हे देखील आदल्या दिवशी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि अशोक चव्हाण आज राजीनामा देण्याआधी देखील काल काँग्रेसमध्ये जी बैठक पार पडली तेव्हा ते देखील उपस्थित होते आणि त्या बैठकीनंतर आज त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे या 24 तासामध्ये नेमकं असं काय घडलं की त्या बैठकीनंतर तातडीने अशोक चव्हाणांनी हा राजीनामा दिला? नाही, खरं तर म्हणजे हे फुटणं आणि बाहेर पडणं इथपर्यंत गोष्टी आपण कम्पेअर करू शकतो, पण पॅटर्न तसे पाहायला गेले तर थोडे वेगळे या सगळ्यामध्ये वाटतात. कारण एकनाथ शिंदे यांचं बंड करून ते पुढे जाणं, त्यातून सत्ता बदल होणं, पुन्हा भाजपची सत्ता राज्यामध्ये एस्टॅब्लिश होणं आणि तिथून पुढे मग ती सत्ता आणि आतापर्यंतचं सगळं समीकरण आणि आता
अशोक चव्हाण यांनी सोबत जाणं, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या परिपक्षातून बघाव्या लागतील. त्याचं कारण असं आहे की अशोक चव्हाण येणाऱ्या काळात पक्षावर तिथं दावा करतील असं कोणतीच शक्यता या सगळ्यातून दिसत नाही. किंवा अशोक चव्हाण समजा त्यांच्यासोबत जास्तीत जास्त आमदार घेऊन बाहेर पडले तर विधिमंडळ पक्षावरती काही दावा होईल, तर अशी कोणतीच परिस्थिती आता राज्यात नाहीये.